खरोखरच त्यांनी एक समाजामध्ये एक चांगलं कार्य करत आहेत आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी आज या ठिकाणी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार सोहळा होतोय. मी सचिन परेट 371 व्याख्यान आपली झालेले आहेत. सध्या पूर्ण वेळ मी कला क्षेत्रामध्ये आहे. शॉर्ट फिल्म असेल, शिवकालीन मर्दानी खेळाच्या माध्यमातून मी 3000 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना मोफत शिवकालीन मर्दानी खेळाचं प्रशिक्षण देत आहे. असं म्हटलं जातं की चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं आणि उंच बहारी घेणाऱ्याला आभाळाचं ओझं नसतं. माऊलींनो, तुम्ही आम्ही सर्वजण शेतकरी कुटुंबातला आहोत. आपल्या शेतामध्ये एक बाबळीचं झाड असतं. त्या बाबळीच्या झाडाला एक सुंदरसं घरटं असतं. कशाचं असतं? सुगरणीचं. बघा, ज्यावेळी माऊली आपली लेक ज्यावेळी सासरी जाते तेव्हा म्हणते की माझी सुगरण आज नांदायला गेली. बरं आहे ना? त्या सुगरणीच्या घरट्याचं कधी तुम्ही बघितलं का? खाली पडला असेल तर ते तुम्ही बघा. त्याच्यामध्ये जसं माणसानं मातीची घरं पाडून त्या ठिकाणी आरशीची घरं बांधली, आतून त्या ठिकाणी शिमेरचा गिलावा केला आणि त्या एवढ्याशा सुगरणीनं तिलाही वाटलं की आपल्या घरट्यामध्ये बदल करायचा. घरट्यामध्ये बदल करत असताना तिने काळवाची काळी माती आतून लावली गेली. लेख दिला त्या घरट्याला. संध्याकाळचं त्या पिल्लांना दिसावं म्हणून काजवा किडा त्या ठिकाणी लावण्यात आला. म्हणजे बहिणाबाई चौधरी म्हणते, अरे माणसा कधी होशील माणूस, तुझ्या परिस्थ बरं गोट्यातलं जनावर हे आता म्हणायची वेळ आलेली आहे. का? तर आपण कलियुगामध्ये आता आलेलो आहोत. बरोबर आहे ना? कारण बहिणाबाई चौधरी म्हणते, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिनं जीव झाडाला टांगला, जीव झाडाला टांगला. खोपा इनला जसा गिरक्याचा खोसा, खोपा इनला जसा गिरक्याचा खोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा. तिची इवलीशीच चोच, तिचे दात ते चोट, तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट. म्हणजे परमेश्वरानं एवढी मोठी आपल्याला शरीर रचना दिलेली आहे. माणूस पैशाच्या मागे धावतो आणि शरीर आपल्याला मिळायला पैसा आपण दवाखान्यामध्ये घालतो. सगळ्यात महत्वाचं पैसा हा आपल्याला मिळणारच आहे. पण या ठिकाणी तुमच्या घरामध्ये तुम्ही कुटुंबासोबत असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं तुमच्यामध्ये कोट्यावधी रुपये आहेत, घरात दारात फॉर्च्युनर गाडी आहेत, पण ज्याच्या घरात आई वडील नाही त्याला काही किंमत नाही. लक्षात ठेवा. त्या आई वडिलांना जपा, तुम्ही त्या माऊलीला जपा, त्या वडिलांना जपा. तेच तुमच्या भविष्याचे खरं शिल्पकार आहेत. प्रत्येक तुम्हाला अडचणीला तुम्हाला त्या ठिकाणी मदत करणारा मायेचा पदर ज्यावेळी माऊली आपल्या पदराखाली आपल्या बाळाला घेते आणि शाबासकीची थाप त्यावेळी बाळ ज्यावेळी आपल्या मुलाच्या पाठीवरती टाकतो, त्याच्या एक वेळेला अभिमान किंवा त्यावेळेला आनंद कुठला नाही. म्हणून विवा शिरवळकर म्हणतात, अरे ऊन 2 घास कुणीतरी वाढतंय ना, अरे ऊन 2 घास कुणीतरी वाढतंय ना, डोळे भरून आपली वाट कुणीतरी पाहतंय ना. मग त्यांना दुआ देत बसायचं की शाप देत बसायचं? सांगा कसं जगायचं गाणं म्हणत की कणत. काळ्या कोट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्या कोट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, आपल्यासाठी दिवा देऊन कोणीतरी उभं असतं. मग त्या काळपाट डुबायचं की प्रकाशात उडायचं हे तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं गाणं म्हणत की कणत. रस्त्यावरती चालताना पायात काटे बसतात हे खरं असतं. रस्त्यावरती चालताना पायात काटे बसतात हे खरं असतं. मग फुलं फुलतात काय खोटं असतं? मग फुलासारखं फुलायचं की काट्यासारखं जुळायचं हे तुम्हीच ठरवायचं. सांगा कसं जगायचं गाणं म्हणत की करत. आपण कोल्हापूरच्या या मातीमध्ये आहोत. छत्रपती शाहू महाराजांनी कलारसिक दूरदृष्टीतून साकारलेलं साध्या माणसाचं गाव ओळखलं जातं कोल्हापूर. याच मातीमध्ये दया, क्षमा, शांतीचं प्रतीक असणारं महालक्ष्मी मंदिर, चांद म्हणत उत्साह वाढवणारा दख्खनचा राजा ज्योतिबा माझा, चित्रपटाचं माहेरघर, नाट्याची पंढरी, संगीताचा अनंतनाथ म्हणजेच कोल्हापूर. आणि याच कोल्हापूरच्या मातीतून अनेक व्यक्तिमत्व घडले. खरोखर यातून बघा की पिंजऱ्यात पाखरं कोंडून कधी पाखरं आपली होत नाहीत, हात बांधून कधी हात गुंफले जात नाहीत. अहो जगात काय काटे गुंफलेच आहेत? डोळे गुंफा पहा, सर्वांनाच फुलपाखराचे पंख आहेत. माझे मित्र अनंतराव, मैत्रीचं नातं जपा. मी ज्या व्याख्यानाला जातो त्या ठिकाणी मी ती कविता सादर करतो.